मला काही धंद्यातलं फारसं कळत तुझं जे धंद्यातलं अजिबात काही कळत. एक मी तुम्हाला सांगेन की 2003-2004 दुष्काळ पडलेला होता तेव्हा दुधाच्या धंद्याने हा ग्रामीण भाग वाचवलाय. ज्या महाराष्ट्राच्या विभागात दुधाचा धंदा नाही आहे या लोकांचे अतिशय वाईट हाल मी माझ्या डोळ्याने बघितले. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गोविंदचे ब्रँड्स जे आहेत ते महाराष्ट्रात गेलेले कदाचित परदेशी जात असतील. दूध हा पदार्थ असा आहे की हा माझ्या समजुतीने इसेन्शियल कमोडिटी आहे. पण मी ज्या व्यवसायात आहे मला व्यवसाय करण्यापेक्षा राजकारणात आहे. तर दुधाचा धंदा दुधाच्या उत्पादकाला काय देतो याच्यावर माझ्या मनातली गणित असते. संजय राजांची कसरत मोठ्या पद्धतीने स्पर्धात्मक झाला त्याचे पूर्ण जाणे मला डायनामिक सारखी डेअरी असताना आज गोविंद सारखा ब्रँड तयार होतोय, महाराष्ट्रात करतोय, प्रसिद्ध होतोय, टीव्हीवर बघायला मिळतोय. गायांची नवीन ब्रीड गोविंद डेअरीने तयार केलेली आहे. दुसऱ्या बाजूला सरकारच्या हातात असलेले हे सगळे निर्णय शेतकरी धारकीने आहेत का नाही. कारण शेवटी मुंबई सारख्या ठिकाणी गेले तर 90-100 रुपये लिटर दुधाला मिळतात. दूध उत्पादकाला आणि दूध उत्पादकाला आपण त्यातलं किती देऊ शकतो हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मला असं वाटतंय की गोविंदने हा बॅलन्स चांगल्यापैकी ठेवलेला आहे. बऱ्याच जणांची भाषणं झाली. गोविंदाचा 6वा वाढदिवस आहे. गोविंदचे चेअरमन जे आहेत त्यांचा 60वा वाढदिवस आणि त्यांना मी आताच सांगितलं की मी तो साजरा करणार आहे. तुमचं कोणी ऐकणार नाहीये आणि शिवाजी राजांच्या समोर सांगणार आहे. तुम्हाला कोणाला बाहेर जाणार येणार नाही. 61वा वाढदिवस हा आमच्या तालुक्यासाठी द्यावा. 30व्या वाढदिवसाला तुमचं बाळ आता चांगलं गुटगुटीत झालेलं आहे. असं काही काळजीचं कारण नाही आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातात दिलेले सीओ साहेब हे आता काहीतरी बोलले जास्त काही फारसं ऐकू आलं नाही. मला त्यांना भेटावंच वाटेल. धंद्याच्या अडचणी काय आहेत एकंदरीत आणि भविष्य काय आहे हे व्यावसायिकाकडनंच करून घेणं ज्या योगे मग धोरणात्मक निर्णय आपल्याला नीट करता येतात. पण दूध हे आहे चांगलं आहे, शेतकऱ्याला पूरक असा धंदा आहे. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत दुधाच्या धंद्याने आपल्याला बाहेर काढलंय. जास्त मी काही बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. पुढचं जे काही कार्यक्रम आहे उल्ले साहेबांचा तो आपल्या सगळ्यांना बघायचा आहे. मलाही थोडासा बघायचा आहे. इतक्या लांब नाही इतका प्रसिद्ध कलाकार इथं आल्यामुळे आपणही जास्त काही बोलू नये असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा गोविंद आणि गोविंदची हे सगळे कुटुंब संजीव राजे, शिवांजली राजे त्यांचं सर्व कुटुंब आणि आपण सर्वजण गोविंदच्या या यशात आपलाही मोलाचा वाटा आहे यात काही शंका नाही. आपल्याला या निमित्ताने खूप माझ्या शुभेच्छा. अजून मोठं व्हा. फायद्याचं नाव आंतरराष्ट्रीय
पातळीवर नेण्याची महत्वाकांक्षा ठेवा. सबका साहेब आपण स्वप्न आपली सांगितले, तर हे स्वप्न आपण ऍड करा की गोविंदला आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं. हे स्वप्न तेव्हा आता आपली परत पेरीचा वाढदिवस संपला, तर संजीव राजेंच्या वाढदिवसाची तयारी आपल्याला चालू करायला पाहिजे. कमिटी जी काही स्थापन झालेली आहे त्यांनी दुपारी 4-5 वाजता माझ्या घरी यावं. नेहमीसारखं संजू बाबा नाहीच म्हणत होते, परंतु काही गोष्टी अशा असतात की राजकारणात करायला लागतात, वैयक्तिक आयुष्यात करायला लागतात. एकंदरीत एवढ्या कष्टाचं फळ जर आपण तालुक्याला देऊ शकलो नाही, टिकवू शकलो नाही, 30 वर्षाचे हे कष्ट वाया जातात का काय अशी शंका कित्येक वेळा मनात तयार होते. तेव्हा जास्त न बोलता पुनश्च आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच साहेब.